तर इकडे बसलेली बघा आईच्या मांडीवर समू आणि ते आता निघाले. तर दाखवते समोरच्या कॅमेऱ्याने तुम्हाला मी. तर चालले बघा माझी मामा मामी आता. हे बघा तिकून मामी आहे. तर त्यांनी नेसली बघा ते साडी आणि आईचं दर्शन घेतलं. आणि मी त्यांचे पाय धुवू शकत नाही कारण की त्या माझ्या मामी पण लागतात आणि मावस ननंद पण लागता बघा. तर त्यांनी मला की पाय धुवू दिले नाही मामीच्या नात्यामुळं. तर इकडं सीतानी त्यांचे पाय वगैरे धुतले बघा आणि त्यांना हळदी कुंकू लावलं. तर सीतानी घेतले बघा पाय वगैरे धुवून आता आणि आता लावती ती हळदी कुंकू. तर तिने त्यांना हळदी कुंकू लावलं. नंतर आम्हाला सगळ्यांना हळदी कुंकू लावून घेतलं बघा. आणि मी पण नंतर मग ताईला हळदी कुंकू लावायला घेतलं. आता जेवणाचा काही ब्लॉग सकाळी काढायला जमलं नाही बघा कारण की आम्ही केली तुम्ही लावला भाजींचा पत्या. तर सकाळीच माझे मामा मामी जेवून गेले. पोहे करणार होतो बघा आम्ही, पण पोह्याने ॲसिडिटी होती म्हणून पोहे काही केले नाही त्यांच्यासाठी. तर भाजी पोळीच खाल्ली त्यांनी आणि ते निघाले. तर असे फोटो वगैरे काढले बघा सगळ्यांचे आम्ही. म्हणजे कुंकू लावताना बाहेर गाडीसमोर बरेच फोटो काढले. आणि आता सोनूज पप्पा त्यांना शॉल टाकताय. आम्ही आता कार्यक्रमाला वगैरे जातो बघा ताई बाहेर, तर आम्हाला शॉल येत राहता. तर त्याच्यातलीच एक शॉल दिली मी मामाला थंडीच्या अंगावर घ्यायला. म्हटलं आपल्याकडे भरपूर आहे. आणि आता दाखवते आपल्या घराची वॉल पुट्टी झाली. म्हणजे 3-4 हात असता म्हणे ते, याच्यानंतर ते, त्याच्यानंतर ते, त्याच्यानंतर ते. आज त्यांनी हा एक हात मारला. इथं बाहेर आपण प्रायमरच मारलं बघा आणि मध्ये वॉल पुट्टी करतोय वॉटरप्रूफ. हा तर या आतमध्ये अंधार आहे म्हणून काही नीट दिसणार नाही, पण हे बघा अशी दिसतीये पूर्ण व्हाईट व्हाईट दिसतंय. पहिले काय होत होतं, काही बी धक्का उक्का काही बी लागलं ना त्याला ना माती येते लागत होतं. आता लागणार नाही तसं. मग लागणारच, काळजीच घ्यावं लागेल ना, कलर राहणार आहे आता तो. बर तर असं एवढं काम केलं असं त्यांनी या हॉलचं केलं, सगळंच केलं वाटतं त्यांनी. बघा किती मस्त दिसतंय बघा व्हाईट व्हाईट एकदम. हे बघा हळूहळू एकदम चोपडं चोपडं वाटतंय आमचं घर आता. मला सण तर छान प्रत्येक तुमचं मस्त काम केलं त्यांनी. हाव बाई समू. हा समूला पण आवडलं. समू पा कशी पोव राहिली सगळीकडं. तर हे बघा इकडे पण त्यांनी वॉलपुट्टी करून घेतली. हा इकडे पण रॅक वगैरे केलेली बघा. हे बघा रॅक मध्ये सगळीकडे केली बघा, याच्या किचन वाट्या खाली इकडं तिकडं. हा आणि बाहेरचं हे बघा असं काम घेतलं बघा त्यांनी. नाही पोट मळायला बी केली बघा वॉलपुट्टी. हो सगळीकडं. हा आणि आम्ही त्यांना जेव्हा सौदा केला होता तेव्हा ह्या रूमची नव्हती करायला सांगितलेली ना. त्याच्यात आम्ही प्रायमर मारणार होतो सोनूच्या रूम मध्ये तिकडं. माझ्या रूम मध्ये बी केली त्यांनी. मी म्हटलं सोनूचा इथं छोटासा पलंग करायचा आहे आपल्याला, मग त्याच्यामुळे दादा करून द्या म्हटलं, तुमचे जे होईल त्याच्या आधी देऊन टाकू मजुरी. तर या पण रूमला करून घेतली. तर एक एक काम झालं की रूम आज पॉश पॉश दिसते. आता पण मी छान वाटते, चांगला दिसते सर शप्पा. तर अशी दिसू राहिली बघा आमच्या सोनूची रूम. आणि आता मी वाड्याचं पण दाखवते तुम्हाला, समोरून दाखवू सोनू. तिकडे जा तू, तिकडून इकडे छान दिसल. तर असं दिसतंय बघा ताई, किती सुंदर दिसतंय, मस्त वाटतंय. एक एक काम केलं की खरंच छान वाटतं. तुम्ही म्हणता परत परत म्हणून राहिली परत परत, पण मला खूप आनंद होतोय की माझं एक एक काम मागं पडतंय. तर याला पण आपण प्रायमरच मारलं बघा ताई, वाडा असल्यामुळं. पण ते म्हणे की याला आपण वॉटरप्रूफ कलर मारून देऊ. याला काही पुट्टी केलेली नाही आम्ही, फक्त 3 रूमला आणि सोनूच्या रूमला. तर बघा समू कशी बघेल बा, आपलं नवीन नवीन गले समू आहे. हा ती पण बोलती तिला कळेपर्यंत एकदम पूर्ण पॉश चांगलं घरून जातं लगे आपलं. कशी बघती बघा सगळं भीतीकडे ती. अशा छोट्या मोठ्या 4 रूमला पुट्टी झालेली आहे. आणि वाड्यात तर आपल्याला करायची गरजच नाहीये कारण की तिथं फरशा लावून दिलेल्या आहे. टॉयलेट बाथरूमला पण फरशा आहे बघा. तर आज त्यांनी एवढं काम केलं. आता ते लोक गेले, त्यांना चहा वगैरे केले मी सगळा आणि ते गेले त्यांच्या घरी. म्हटलं आपण सगळ्या ताईला आज दाखवू की आपलं काम कुठपर्यंत आलेलं आहे. आता उद्या पण मी दाखवून त्यांनी काय केलेलं आहे. आता ते काही घसाई घुसाई राहती म्हणे, तर ते उद्या करणार आहे ते. तर चला
तुम्हाला माझ्या घराची वॉलपुट्टीचं काम कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा आपला ब्लॉग इथंच संपवते. धन्यवाद. बाय.